श्री स्वामी समर्थ। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुमचा छान आरोग्यदायी आनंददायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। आजचा हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। आपण कुठेही बाहेर चाललो किंवा प्रवासाला चाललो किंवा परीक्षेला चाललो तर आपण देवाला आधी नमस्कार करतो आणि देवानंतर आपण घरातले जे वरिष्ठ व्यक्ती आहेत त्यांचं पाया पडूनच आपण कुठल्याही नवीन कामाला सुरुवात करत असतो। पण बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांच्या आपण पाया पडायचं नाही त्यांच्या देखील पाया पडतो आणि त्यांनी आपल्या आयुष्यात दुर्दैव येतं। त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये मी कुणी कुणाच्या पाया पडावे आणि कुणी कुणाच्या पाया पडू नये याबद्दलची ही जी माहिती आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कुणाच्या पाया पडल्याने दुर्दैव येतं आणि कुणाच्या पाया पडल्याने आपलं भाग्य उजळतं याबद्दलचा आजचा व्हिडिओ मी तुम्हालासाठी घेऊन आलेले आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण कुठलंही चांगलं कार्य करायचं म्हटलं किंवा रेग्युलर बरेच व्यक्ती जे आहेत ते मंदिरात जात असतात। तुम्ही जेव्हा मंदिरात जाता म्हणजे मी आता तुम्हाला सुरुवातीला कुणाच्या पाया पडल्याने आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैव येतं ते मी सांगणार आहे। जे व्यक्ती मंदिरात जातात, समजा मंदिरात गेल्यानंतर कुणीतरी वरिष्ठ व्यक्ती आपल्याला भेटतात किंवा आपले ओळखीचे व्यक्ती तिथं आपल्याला भेटत असतात। परंतु जेव्हा तुम्ही मंदिरात जाता, मंदिरात गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्याशिवाय बाकीचे व्यक्ती जे आहेत त्यांच्या तुम्हाला पाया पडायचं नाही। मंदिरात गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला आधी देवाचंच दर्शन घ्यायचं आहे आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही बाकीच्या व्यक्तींच्या पाया पडू शकता। कारण मंदिरात गेल्यानंतर देव हा आपल्यासाठी श्रेष्ठ असतो आणि बाकी सगळे आलेले व्यक्ती जे आहेत ते तिथं सर्वसामान्य असतात। त्यामुळं आपल्याला आधी देवाचं दर्शन घ्यायचं आहे, आपली पूजा उरकून घ्यायची आहे आणि नंतरच वरिष्ठांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेस काही व्यक्ती अशा चुका करतात की झोपलेला माणूस असला तरी त्याच्या पाया पडतात। परंतु कोणताही व्यक्ती जर झोपलेला असेल तर झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडायचं नाही। कारण झोपलेला व्यक्ती म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तीप्रमाणे असतो। त्यामुळं ही गोष्ट जी आहे पाया पडल्यानंतर अशुभ मानली जाते। त्यामुळं झोपलेल्या व्यक्तीच्या कधीही पाया पडू नये, त्याने देखील आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैव येत असतं। त्यानंतर भाचा जो आहे, भाचा आणि मामा, भाच्याने मामाच्या पाया कधीही पडायचं नाही। कारण श्रीकृष्णाच्या कथेनुसार जो कंस मामा होता श्रीकृष्णाचा, श्रीकृष्णाने कंस मामाचा वध केलेला होता। त्यामुळे भाच्याने कधीही मामाच्या पाया पडायचं नाही। भाच्याने मामाच्या पाया पडणं हे देखील गोष्ट अशुभ मानली जाते। आपण कुठेतरी निघालेला असतो आणि आपले घरातील काही सदस्य जेवाय बसलेले असते तर घाई बऱ्याच वेळेस आपण काय करतो ते जेवत असताना देखील त्यांच्या पाया पडत असतो। परंतु कुठलाही व्यक्ती जेव्हा जेवण करत असतो तेव्हा जेवताना कुठल्याही व्यक्तीच्या पाया पडायचं नाही। त्यांचं जेवण पूर्ण होऊ द्यायचं आणि जेवण पूर्ण झाल्यानंतरच त्यांच्या पाया पडायचं। कारण जेवण करताना पाया पडल्यावर हे देखील अशुभ मानलं जातं। त्यामुळे जेवण करताना कधीही कोणत्या व्यक्तीच्या पाया पडायचं नाही। त्याचबरोबर आपले जे शत्रू आहेत त्या शत्रूच्या कधीच पाया पडायचं नाही। काय होतं, ते शत्रू आपल्याविषयी नेहमी नकारात्मक विचार करत असतात आणि आपण जेव्हा पाया त्यांच्या पडतो तेव्हा ते काही आपल्याला चांगला आशीर्वाद देत नाहीत, ते नकारात्मकच आशीर्वाद आपल्याला देत असतात। सॉरी। आपण जेव्हा प्रवासाला जातो, प्रवासाला निघताना जो व्यक्ती प्रवासाला चाललाय त्या व्यक्तीच्या कधीही पाया पडायचं नाही। जे व्यक्ती तिथंच राहणार आहेत, आपल्या बरोबर प्रवासाला येणार नाहीत, अशा व्यक्तीच्या तुम्ही पाया पडू शकता। किंवा जे व्यक्ती आपल्या बरोबर प्रवासाला येत आहेत किंवा प्रवासाला चाललेल्या व्यक्तीच्या कधीही पाया पडायचं नाही। आता आपण कुणाच्या पाया पडल्याने आपल्या आयुष्यातील भाग्य उजळते आणि आपल्यासाठी भाग्याचे दिवस येतात। तर नंबर 1 म्हणजे आपली मोठी बहीण किंवा आत्याच्या पाया पडल्याने आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो। त्यामुळं आत्याच्या आणि मोठ्या बहिणीच्या पाया पडणं आपल्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे। त्याचबरोबर वयस्कर वरिष्ठ मंडळी जे आहेत आपल्या घरातील किंवा बाहेरचे कोणतेही वरिष्ठ मंडळी असू द्या, त्यांच्या पाया पडल्याने, वरिष्ठ व्यक्तीच्या पाया पडल्याने आपला केतू ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि बलवान होतो आणि आपलं भाग्य उजळण्यास मदत होते। त्यामुळं कुठलंही कार्य असो किंवा काहीही असो आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायला तुम्ही नक्की विसरू नका।
आपल्या वडिलांच्या पाया पडल्याने आपला सूर्यग्रह जो आहे तो मजबूत होतो. त्यामुळं वडिलांच्या पाया पडल्याने देखील आपलं भाग्य जे आहे ते उजळत असतं. काकू, आई, मावशी, आजी यांच्या पाया पडल्याने आपला चंद्रग्रह मजबूत होतो. त्यामुळे यांच्या देखील पाया पडलं पाहिजे. वेळोवेळी त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. संत, गुरु आणि ब्राह्मण जे आहे त्यांच्या पाया पडल्याने आपला बृहस्पती जे ग्रह जो आहे तो मजबूत होतं आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभल्याने आपल्या जीवनाचं नक्कीच कल्याण होतं आणि आपल्याला भाग्याचा दिवस येतो. त्यामुळं जे आपले गुरु आहेत आणि जे ब्राह्मण आहेत त्यांच्या पाया पडायला कधीही विसरायचं नाही. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मला जी माहिती होती की कुणाच्या पाया पडल्याने आपल्या आयुष्यामध्ये दुर्दैव येतं आणि कुणाच्या पाया पडल्याने आपल्या आयुष्यातील भाग्य उजळतं, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात तुमच्या समोर मांडलेली आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन. तोपर्यंत विसरू नका परिक्वीन व्हिडिओ.